मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा एक वेगळा पटीचा सिनेमा होता आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले हा एक स्वतंत्र सिनेमा. त्यामुळे आधीच्या भागाचा आणि ह्या भागाचा असा काही संबंध नाही. हा वेगळा सिनेमा आहे. मला महेश सरांचं जेव्हा आपण कधी बोललोय, महेश सर नेहमीच मला एक अभिनेता ऍक्टर म्हणून प्रेझेंट करतात किंवा ट्रीट करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे हिरो आहेत या सिनेमाचे आणि ते ज्या पद्धतीने ह्या सिनेमाचा तो आवाज आहे त्यात कुठेतरी आपण प्लेस होतो. येत्या 31 तारखेला एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. महाराज कसे होते, कसे आहेत, त्यापेक्षा महाराज आता कसे वागणार आहेत हे आपल्या चित्रपटातून बघायला मिळणार आहे. चित्रपटाचं नाव आहे पुन्हा शिवाजीराजे आणि परत तेच की ह्याच्या आधीचा जो भाग आला त्या भागामध्ये आपण महाराजांची एक अशी भूमिका बघत होते ज्यामध्ये महाराज प्रत्येकाला एक त्यांचा आधार म्हणून किंवा त्याचा पाठिंबा म्हणून त्यांच्या उभे राहत होते. पण या सिनेमातून महाराज पहिल्यांदा आपल्याला रागवताना दिसणार आहेत. महाराज रागवल्यावर काय होतं काय नाही होत या सगळ्या गोष्टी आपल्याला या सिनेमातून बघायला मिळणार आहेत. पण या सिनेमामध्ये एक वैशिष्ट्य मला भयंकर आवडलं ते म्हणजे एक असा अभिनेता जो त्याच्या पॉवर पॅक परफॉर्मन्सने दरवेळेला प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्याचा एक पॉवर पॅक लुक आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळाला आहे. माझ्यासोबत सिद्धार्थ आहे. भयंकर खतरनाक असा लुक आहे. म्हणजे मला आठवतंय की एका चित्रपटाच्या सिनेमाला ट्रेलर लॉन्चला आपण भेटलो ना तेव्हा तू बोललेलास की काहीतरी नवीन येणार आहे, काहीतरी लुक नवीन येणार आहे आणि तो आता लुक आमच्या समोर आलाय. आधीच्या भागामध्ये उस्मान पारकर होता, या भागामध्ये आता उस्मान किलारी आहे. काय सांगशील एकंदरीत जेव्हा अशी भूमिका पुन्हा एकदा आपल्या वाटेला येते आणि मी जशी मी सुरुवात करून दिली की यावेळी महाराज हे पूर्णपणे रागवलेले आहेत. ते ना कोणाला पाठिंबा करत आहेत ते ना कोणाला ते उपदेश देत आहेत. त्यांच्या मनामध्ये एक सूड आहे, एक राग आहे. तो राग आपल्या या सिनेमातून करणार आहे. किती भारी वाटत आणि आत्ताचा हा सगळा माहोल काय सांगशील? हा, पहिली गोष्ट म्हणजे धन्यवाद. पण जे महेश मांजरेकर सर नेहमीच म्हणतात की हा सिक्वल नाही आहे, हा स्वतंत्र एक सिनेमा आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा एक वेगळा पटीचा सिनेमा होता आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले हा एक स्वतंत्र सिनेमा. त्यामुळे आधीच्या भागाचा आणि ह्या भागाचा असा काही संबंध नाही. हा वेगळा सिनेमा आहे. पण हे मात्र नक्कीच आहे की महाराज जर आले आणि आजच्या शेतकऱ्यांची दुरावस्था, आत्महत्या आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर ते काय रिॲक्ट होतील हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा आहे. हे वर्ष खरंच 25 वर्ष माझ्या कारकिर्दीत खूप भारी होतं त्यासाठी. खूप कमालीचं चाललंय. प्रत्येक सिनेमा काहीतरी नवीन देऊन गेलाय. नक्कीच आता थांबायचं नाही असेल, ये रे रे पैसा असेल, ये रे रे बातमी फुटली असेल आणि आता पुन्हा शिवाजीराजे भोसले. यार खूप ऍक्टर म्हणून खूप नशीबवान वाटतो. ड्रीम रन असं नाही एखाद्या कलाकाराचं, बरोबर ते ड्रीम रन आहे. आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे वाढदिवशी स्वतःच्या सिनेमाचं पोस्टर येणं आणि हे सगळं स्वतंत्र लुक पूर्णपणे सगळे झी स्टुडिओ आहेत. पण महेश मांजरेकर सर यांचं श्रेय आहे कारण सरांनी तो लुक डिझाईन केला. अच्छा, सरांनी सांगितलं एक दिवशी मला त्यांनी फोन केला की पटकन तुझा एक फोटो पाठव आत्ताच्या आत्ता. आणि सरांकडे तो फोटो आहे जो मी त्यांना फोटो पाठवलाय. तर ते म्हणाले आता 10-15 मिनिटांना अर्ध्या तासाने त्यांनी मला एक माझा लुक डिझाईन करून पाठवला. लय भारी आहे, हे कमाल आहे. आणि मला महेश सरांचं जेव्हा आपण कधी बोललोय, महेश सर नेहमीच मला एक अभिनेता ऍक्टर म्हणून प्रेझेंट करतात किंवा ट्रीट करतात. ते फक्त विनोदी अभिनेता म्हणून ट्रीट करत नाही. बरोबर, ते नेहमी म्हणतात की तुला त्यात काही आणखी गोष्टी करता येतील आणि तशा संधी ते उपलब्ध करून देतात. सो हे कॅरेक्टर जे प्रचंड म्हणजे तुम्ही बघाल सिनेमात, मी त्या सिनेमाविषयी जास्त काही बोलू शकत नाही माझ्या पात्राविषयी, पण सरप्राइझिंग आहे. आणि मला खूप बरं वाटतं की ऍज अ ऍक्टर मला लोकांना सरप्राईज करायला आवडतं. प्रत्येक सिनेमा आपला वेगळेपण घेऊन येतो. पण यावर्षी 23 ऑक्टोबरला जो काय माझा पोस्टर आलाय आणि जे लुक आलाय कमाल आहे तो. म्हणजे मी जेव्हा ते हेअरस्टाईल मला बोलले ते केस कापायचे. अच्छा, आणि आता थांबायच्या प्रीमियरला वेळेमध्ये तो कसा आहे. आणि मी ते छान पद्धतीने कॅरी केलं कारण मला माहिती होतं सेटवर गेल्यापासून त्रिशा तर मला बघून रडायला लागलेली फोटोशूटला. मग तिला सांगितलं खोटं आहे हे असं. तिचं खूप प्रेम आहे माझ्या त्रिशाचं. बरोबर त्या लुकने आणि त्या कॅरेक्टरने माझ्या करिअरमध्ये एक नक्कीच एक काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आणली हे मात्र करू. आणि त्याचं सगळं श्रेय महेश मांजरेकर सरांना जातं. तो जे काही बोलतोय ते करतोय. आणि तो एक मला असं वाटतं दादा की ना आपण हे बघतो की मोठा सिनेमा लार्जर दॅन लाईफ, स्वतः महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे हिरो आहेत या सिनेमात आणि ते ज्या पद्धतीने ह्या सिनेमाचा तो आवाज आहे त्यात कुठेतरी आपण प्लेस होतोय आणि अशा पद्धतीच्या भूमिकेत होतोय.
हे खूप आवडलंय मला. जेव्हा ट्रेलर लॉन्च पार पडला तेव्हा मी महेश सरांना एक प्रश्न विचारला, तोच प्रश्न मला तुला विचारायला सुद्धा आवडेल की महेश सर दरवेळेला बोलले की मला मराठी चित्रपटाची ताकद दाखवायची. इतर भाषिक चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपण त्यांना डोक्यावर सुद्धा घेतो, मराठी चित्रपटाला सुद्धा खरंच खूप डोक्यावर घेतो मराठी प्रेक्षक. त्यांना ह्या सिनेमामधून मराठी चित्रपट काय आहे आणि तो किती कॅपेबल आहे त्याची ताकद दाखवली. एक अभिनेता म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा मराठी चित्रपटाकडे कशा पद्धतीने बघतोस? नाही, प्रेक्षक म्हणून मी महेश मांजरेकर सरांचे पिक्चर त्यांची वाट बघत असतो, कारण ते प्रत्येक विषय मी म्हणतो ना, मगाशी म्हटलं की ते फक्त सिनेमा करत नाही, ते स्वतः बघतात की असं मराठीत असा प्रयोग व्हायला पाहिजे, मराठीत ही गोष्ट व्हायला पाहिजे. जुने फर्निचर असेल, म्हणजे मी शिक्षणाच्या यायचं हो किंवा लालबाग परळ, म्हणजे मी त्या कलाकारांची पॅशन पाहिली आणि ती कमालीची, कलाकारांची नाही, महेश सरांची पॅशन पाहिली. ते मला एनर्जेटिक म्हणता तुम्ही, महेश सरांची जी एनर्जी आहे ती बापरे, म्हणजे असा प्रवाह आहे की तुम्ही असे, मी आणि सिद्धार्थ बोडके आम्ही दोघे असं केवढे किती गोष्टी करतात सर. त्यामुळे त्यांना प्रत्येक सिनेमात मराठी माणसाविषयी आणि सिनेमाविषयी खूप आत्मीयता असते. पुन्हा शिवाजीराजे भोसले ह्या सिनेमात त्यांनी, म्हणजे ही इमॅजिनेशन आहे ना की एक म्हणजे त्रिशा ठोसर आणि आपला भार्गव यांच्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज येतात आणि काय घडतं भाई, आणि हे इमॅजिनेशन कमाल, आणि ते जे उतरवलं ते आणखीन नक्कीच उत्तम आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलंय आणि कमाल इथं लिहिलंय. नक्कीच. नाही, जेव्हा 23 तारखेला वाढदिवसाच्या निमित्ताने जेव्हा हा लुक आउट झाला ना, तो लुक आम्हाला सरप्राईज होता, कारण का फक्त ऐकून होतो की दादाचा काहीतरी नवीन आता लुक येणार आहे, पण जेव्हा लुक समोर येतो, जेव्हा त्या लुक मध्ये स्वतःला तू बघतोस, किती पॅशनेट वाटतं. कारण का जसं तू बोललास की महेश सर दरवेळेला माझ्याकडे फक्त अभिनेता म्हणूनच बघतात चांगल्या पद्धतीने. त्यांचं असं नसतं की फक्त तू कॉमेडी रोल कर, तू प्रत्येक पथाडीमध्ये प्रत्येक तुझी शेड्स दाखव, ज्यामुळे दिसते सुद्धा त्यांच्या चित्रपटामधून, तुझ्या अभिनयामधून. जेव्हा लुक असा समोर येतो, घरच्यांच्या मुलींच्या काय प्रतिक्रिया, कारण का त्या सुद्धा तुझ्यासारख्याच एकदम तुझ्या कामावर प्रेम करणार. काय डेंजर नाही, सॉरी डेंजर, पण त्यांना आवडलं. मी तर सांगितलं की काय, त्यांनी मला विचारलं नाही, म्हणजे त्यांनी मला खूप गोष्टी विचारलं, मग तू काय करतो, बोलो पिक्चर बघ. अच्छा. पण मी स्वतः एक्सायटेड होतो की अशा पद्धतीने, म्हणजे त्यात कुठेही म्हणजे विनोद नाहीये, उलट तो खूप त्याच्या पॅशनने काम करणारा ते पात्र आहे. आणि मला बघून 1 तास लागायचा मेकअपला, पण मेकअप झाल्यानंतर ज्या पद्धतीने ते ना, मला वाटतं ते महेश सरांनी माझ्याकडे बघितलं, बरोबर भाई तू हे करायचं. आणि महेश सरांकडे इतकी वर्ष काम करतोय, मला माहितीये सरेंडर होऊन काम करणं, वाहून देणं, ते सांगतात ते करणं, फक्त लुक नाही. सिनेमात मी जे काम केलंय ते त्यांच्या पॅटर्ननी केलं, आणि ते म्हणजे ते तुम्हाला आवडेल निश्चित. नक्कीच. खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी ते थांबतो, कारण का जेव्हा 31 तारखेला आपला सिनेमा रिलीज होईल, त्याच्यानंतर गप्पा मारायला मला खरी रंगत येणार आहे, तेव्हा भूमिका कळेल तुझी, तुझा तो ऑरा काय आहे ते कळेल. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि 31 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होतोय, पुन्हा शिवाजीराजे भोसले. नक्की बघा. फक्त चित्रपट सगळ्यात महत्वाचा आहे, फक्त चित्रपट.